आपल्यासोबत शिवसेना आमदार मोर्जी पटेल आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत सध्या उपसभापती पदासाठी पात्र सचिन अहिर यांची आपल्या पक्षातून निवड करण्यात आली. एक धक्का होता ठाकरे सेनेला. आणखी ऑपरेशन टायगर 3 मध्ये कोण कोण आहे? मी आधी तुम्हाला सांगितलं वर्धापन दिनाच्या दिवशी ऑपरेशन 3 ची काल सुरुवात झाली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 3 आणि 4 हा दोघे ऑपरेशन होणार आहे. जेव्हा शिंदे साहेबांनी वेळ दिली, तारीख दिली, तर पुढचं सुरू होईल. आणि आज सचिन अहिर सभापती बनणार आहे. आमच्याकडे मेजॉरिटी आहे, फॉर्मॅलिटी बाकी आहे, ते आज होऊन जाईल. दुसरा विषय, आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून जे लोकप्रतिनिधी येतात त्यांना शिवसेनेत आम्ही स्वागत करतो. समोरून लोक आमच्याकडे याच्यासाठी येतात की आमचा नेता एकनाथ शिंदे साहेब 18 तास काम करतात, म्हणून लोक आज येते आमच्याकडे. मेजॉरिटी आहे तुम्ही म्हणत आहात, मात्र 2/3 आमदारांची गरज असताना एकच आलेला आहे. मात्र त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार नसेल. अजिबात. सचिन अहिर आधी धनुष्यबाणावर निवडून आले होते आणि आजही धनुष्यबाणावर निवडून आले. पण ज्या प्रकारे धनुष्यबाणावरती निवडून आले तुम्ही सांगत आहात, मात्र या सगळ्यामध्ये साधारणतः समजते की जे धक्का ठाकरेंना दिला जातोय, तुम्ही आता जसं म्हणालात की काही संपर्कात आहेत, नेमकं कोण कोण असणार? नाव आता विचारू नका. 12 ते 13 14 पर्यंत आमदार होऊ शकते. 40-50 कॉर्पोरेट. चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. विद्यार्थी लहान होता, झाड कोसळलं. काय तुमचं? अत्यंत दुर्दैवी घटना काल मुंबई शहराच्या चेंबूरमध्ये घडलेली आहे. महापौर घटनास्थळी गेल्या होत्या. महानगरपालिकेचे ट्री डिपार्टमेंट, जे आपण गार्डन डिपार्टमेंट म्हणतो, त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा घटना घडली आणि अशी घटना परत घडू नये म्हणून महापौरांनी निर्देश दिले. आम्ही आज अधिवेशनात मुद्दा घेणार. अंधेरी सभे पुन्हा पाण्याखाली गेलाय. तुम्ही या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला होता. सध्या कुठपर्यंत काम? टेंडर निघाल्याच्या पायऱ्यावर आहेत. पावसानंतर टेंडर निघून काम चालू होईल. परमनंट सोल्युशन अंधेरी सभेचे लवकर तुम्हाला दिसते. कॅमेरा पर्सन अवधेश करीसह, मोहिबू पाटील, मुंबई.